लाल महाली जाऊन जिजाऊ मासाहेबांची क्षमा मागून आलो. तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही म्हणून. मालक, आपण हरलो साऊ. स्त्रियांची शतकांची गुलामी नाहीशी करण्यासाठी सुरू केलेली शाळा बंद झाली. शाळा भरणार नाही का आज? नाही. आपल्याला शिकलेली शिकवणारी सावित्री नकोय, सत्यवानाची सावित्री आज आपल्या घरात हवी आहे. ज्या दिवशी बाई शिकेल त्या दिवशी या नरक यातना भोगण्यासाठी ती बांधील नसेल हे सुदैव. बाहेर निघालाय का? हो. आत्ताच तर आलं होतात ना तुम्ही बाहेरून, लगेच निघालात का? आणि हातात काय तुमचं? चिठ्ठी पाठवायची, नगरला सदाशिवला निरोप द्यायचा. कसला निरोप? म्हणजे काय मजकूर आहे त्यातला? सदाशिव नगरवरून काही वह्या पाट्या पुस्तकं पाठवणार होता देणगी स्वरूपात. त्याला कळवायला हवं की आता त्याची गरज नाही. शाळा बंद होती. मगाशी लाल महाली जाऊन जिजाऊ मासाहेबांची क्षमा मागून आलो. तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही म्हणून. मालक, शिवाय मुलींना त्यांच्या पालकांना सुद्धा सांगावं लागेल. शाळा बंद होती. हा, पण त्या चिमुरड्यांच्या हिमतीचं मात्र कौतुक करावं लागेल ना सावित्री. कुठलाही विचार न करता, कुठलीही भीती न बाळगता, लपून छपून का होईना शाळा काढली त्यांनी. फक्त आपल्या विश्वासावर. हिरमोड होईल त्यांचा, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन सांगावं लागेल. शाळा संपून यातल्या कितीतरी मुली सासरी जातील. परत कधी भेटतील कुणास ठाऊक. डोळ्यासमोर येत राहतील. सावित्री, आपण जवळपास लढाई जिंकलो होतो का? पण मोजक्या लोकांनी थोडक्यात घात केला. शेडमारा केला, दगड मारले. असं वागायला नको होतं. माणूस धर्माला सोडून झालंय. आपण हरलो साऊ. स्त्रियांची शतकांची गुलामी नाहीशी करण्यासाठी सुरू केलेली शाळा बंद झाली. स्त्रियांना विद्याधार्जिण नाही पुन्हा एकदा सिद्ध झाला. अजून आले नाहीत ज्योतिराव? तेव्हा नाही यायला हवे होते. खरं तर एवढा उशीर करत नाहीत ते. येईल येईल. तात्या, स्वार्थी मनुष्य वेळेवरच येतो बहुधा. समजले काय? अहो बाबा, आता ह्यात काय स्वार्थ आहे ज्योतिरावांचा? शाळा स्वतःच्या वाड्यात भरवता आली असती. पण भरवली कुठे? कुठे भरवली? भिडे वाड्यात. अहो, पण यामागे काय विचार आहे त्यांचा हे तरी समजून घ्या. उपद्व्याप नकोत म्हणून. समजले काय? अहो बाबा, ज्योतिरावांचं मन एवढं मोठं आहे की त्यांची इच्छा आहे की प्रत्येक जाती धर्माच्या मुलींनी शिक्षण घ्यावं.
आता आपल्या मुली विटाळाच्या भीतीनं गेल्या नसत्या माळ्याच्या घरी, म्हणून त्यांनी भिडेवाड्याची निवड केली. एवढा साधा पण धोरणी विचार आहे ज्योतिराव. तात्या 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 बापाला अक्कल शिकवू नको, समजलं काय? अहो, शाळा भरणार नाही का आज? नाही, शाळा भरणार नाही आणि खाऊही मिळणार नाही. समजले काय बाळा? जा आपल्या घरी जा आता. बाबा खाऊ नसले तरी चालेल, पण मला अबकड काढायला शिकायचं आहे. पाहिलं बाबा, खाऊ नकोय तिला, अबकड शिकायचंय. बस बाळा बस, तुमच्या पंतोजीबाई येतील आणि शाळाही सुरू होईल. हा, मालक मालक थांबा ना. मालक जाऊ दे सावित्री, नको आपल्याला शाळा. जशी सुरू केली ना तशी बंद करू. नाही मालक, शाळा बंद नाही होणार. मी आज जाईन. तू जाशील ग सावित्री, तुझाही जीव महत्वाचा आहे. शाळेपायी तुझ्या जीवाशी खेळ नको. मालक मालक थांबा ना. चुकलं माझं, मी घाबरले, मी डगबगले, माफ करा मला. खरंच चुकलं, पण आता मी मनाशी पक्क ठरवलं आहे. जाऊ दे, नको सावित्री. असं काय करताय हो? माणसाला भीती नाही वाटू शकत का? घाबरू शकतो ना तो. कसली कसली माणसं होती माझ्या अंगावर, दगड शेण घाणेरडं पाणी फेकत होती, त्यानंतर शिव्या शब्द देत होती. भीती वाटली ना हो मला. तुम्हाला माहितीये ना मालक, मी कधी कोणाच्या वाऱ्याला बी उभी राहिली नाही, म्हणून घाबरायला झालं होतं. मला माहितीये. हे बघा, ह्या वेळेला मी अगदी पक्क ठरवलं आहे, मी या शाळेत शिकवणार. मला कळतंय की वाट विस्तवाची आहे, पर मी त्या वाटेवर चालायला तयार आहे. द्या तो कागद इकडे. राहू दे. द्या म्हंटल ना. मालक, आज वाट अडवायला कोणी दिसत नाही हो. कदाचित त्यांना विश्वास वाटला असेल का घाबरून तू आज घराबाहेर पाऊलच टाकणार नाहीस. चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. सगळ्यांनी आपल्या पाटीवर अंक लिहिले का? हो, मी लिहिले बघा. शाबास. पंतजीबाई, मला हा आठ ना आमच्या जोंधळ्यांच्या ताटांसारखा दिसतोय. अगदी बरोबर. जोंधळ्याचं ताट म्हणजे अंक 8. मला हा 7 आहे ना गुरांच्या शिंगासारखा वाटतोय. असं गुरांच्या शिंगासारखा दिसणारा अंक 7. आता हे सगळं असंच लक्षात ठेवायचं. बरं मुलींनो, आता मला सांगा, तुम्ही सगळ्या जणी शाळेत का येता? शिकायला. जना, तू सांग बघू, तू का बरं येते शाळेत? अगं, लाजतेस काय? सांग की. ज्योतिराव, मुलींना शाळेची आणि शिक्षणाची गोडी छान लागलेली दिसते. वहिनी मोठ्या तन्मयतेने शिकवतायत.
आता चिंता आहे ती निधीची, तो कमी पडू नये. मी तुला मदत करत जाईन. शिवाय देणगीदार आपल्या पाठीशी उभे राहतील. एकदा गोपाळ हरींकडे शब्द टाकू. उत्तम, कारण शाळा ही सर्वांची. परंतु शाळेची इमारत माझी आहे हे लक्षात असू दे. समजले काय? एकच शत्रू असे आपुला, काढू पिटून मिळून तयाला. एकच शत्रू असे आपुला, काढू पिटून मिळून तयाला. त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढू मनात पाही. त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढू मनात पाही. शोधला का? पाहिलात? विचार करून सांग लेकरा, नाव तयाचे बोल भरभरा. कविता म्हणतायत पंतोजीबाई, आणि मुली खुश आहेत. आजचा दिवस परीक्षेचा होता, आता रमून जातील मुली. विंचुरकर वाड्यातील मुली या आठवड्यात येतील असे वाटते. हे ज्योतिराव, शाळेचं काम आता वाढतच जाणार असं दिसतंय. आता मला असे वाटते की आमच्या सरस्वतीला हे शिकवावे. म्हणजे तसंही वडिलांच्याकडून तिला बाळकडू मिळाले आहेच, आणि सावित्री बहिणी आहेतच शिकवायला. वा वा वा, ही तर दुधात साखरच. छान. विचार करून सांग लेकरा, नाव तयाचे बोल भरभरा. हरलात का? कबूल करा बरं. सांगते त्या दुष्ट शत्रूचे, नाव ऐका नीट तयाचे. सांगते त्या दुष्ट शत्रूचे, नाव ऐका नीट तयाचे. अज्ञान. अज्ञान. असं कसं फसलं गणित? खरं सांगतोयस का तू हे? जी पंत, ज्योतीने शाळा भरवली, सावित्री वर्गावर गेली आणि पुन्हा अबकडई. पहा, कलियुगाचा झपाटा पहा. शिव 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 शिव. मी तर असे ऐकले की काही मातब्बर आपल्या मुलीला शाळेत दाखल करणार आहेत. काय? आता काहीही करून हे थांबले पाहिजे. पहिल्या दिवशी एवढा चोप दिला, शेणमारा केला, दगड मारले, तरी सुद्धा ही नमत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, भूदेवांचा धाक संपला. धाक संपणार नाही, संपू देणार नाही. पुन्हा मंत्रांना धार देणार, प्रखर करणार मी. करेलच, स्वारी ते करेलच. परंतु दातार, भानू, नातू यांच्या वाड्यातील मुली सुद्धा शाळेत जाणार अशी कुजबूज कानावर आली आहे. ते तसेच होते, पण एक आंबा नासला की आंब्याची सगळी अढी नासतेच हो. खरे तर हा मोठा घाला आहे शास्त्रावर. हे सगळे शास्त्राच्या विरोधात आहे. मी काय म्हणते, मुली शिकतायत तर शिकू द्यावे त्यांना. बोलला, गप्प राहता येत नाही. पुरुष बोलत असताना स्त्रीने बोलू नये एवढेही तारतम्य नाही तुम्हाला? नाही म्हणजे चुकलंच माझं. पण मी काय म्हणत होते, धर्म संकटात आहे, त्याच्या रक्षणासाठी कित्येक नरपुंगवाच्या बायका हाती शेणगोळा घेऊन लढायला गल्ली बोळात सज्ज झाल्यात.
अशा वेळी तू मला हितोपदेश करतेस? अक्कल आहे की नाही तुला? धर्मरक्षणाचे काम करत असताना बायकोने पाठीशी उभं राहायला हवे एवढेही कळत नाही तुला? पुरुषानं बाईच्या पाठीशी आणि बाईनं पुरुषाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे ठीकच. पण खरी प्रगती कुठं असते? कुठं? दोघांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चाललं पाहिजे, तिथं खरी प्रगती. आणि मग घरच नाही, उत्तम समाज निर्माण. समाज निर्माण करण्याची गरजच काय आहे? तो समाज टिकवायचा, त्यासाठी बाहेर पुरुष आणि घरात बायको असे लढले पाहिजे. आणि त्यासाठी बाईने कसे असायला पाहिजे? कसे? बाईने लोपमुद्रेसारखे असावे, नवऱ्यात लोप पावणारी. तिने पतीसमोर गरीब गाईसारखे वागावे, घरात गुलामासारखे राबावे आणि रात्री अभिसारिका व्हावे. पण शिकलेल्या बायका अशा राहतील? राहणार नाहीत. अरे म्हणून तर शास्त्रवचन आहे, न स्त्री शूद्रो वेदमधीताम. आपल्याला शिकलेली शिकवणारी सावित्री नकोय. नवरा मेल्यानंतर यमाचा पाठलाग करून स्वर्गात जाणारी आणि आपल्या नवऱ्याचे प्राण परत घेऊन येणारी सत्यवानाची सावित्री आज आपल्या घरात हवी आहे. सत्यवानाची सावित्री ऐकायला छान वाटतं. ही गोष्ट खरंच घडली का नाही माहित नाही, पण पुराणात अशी कथा आहे. म्हणजे बघ ना, ही गोष्ट जर खरी असेल ना, तर तिचं धाडस अफाट आहे. तिचं मृत्यूला भिडणं असामान्य आहे. पण काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टी लुप्त झाल्या आणि तिला असहाय्य करून टाकलं. मला सांग सावित्री, पती मेल्यानंतर यमाच्या पाठीशी जाऊन एखाद्या पत्नीला आपल्या पतीचे प्राण परत आणता येतात का प्रत्यक्षात? नाही. पण पतीच्या निधनानंतर त्या बाईचं आयुष्य नरक बनवणारा समाज मात्र आपण निर्माण केला. आणि ज्या दिवशी बाई शिकेल ना, त्या दिवशी या नरक यातना भोगण्यासाठी ती बांधील नसेल, हे सुद्धा. परंतु दुर्भाग्य असे की तुम्हाला त्या सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा जोत्याची सावित्री जास्त भुरळ घालते आहे. कायमचे माहेरी पाठवून देईन मग. काय? हो, पुन्हा आपली पायरी विसरून उपदेश देण्याचा प्रयत्न केलात तर काडीमोड घ्यायला मागे पुढे पाहणार नाही मी. लक्षात ठेव, बाईचा धर्म नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा. त्या बाबतीत तो माळ्याचा ज्योती नशीबवान. माणसा हातात सांडपाणी, शेणगोळे आणि दगड घेऊन उभी राहिली, पण तरीही नवऱ्याने ठरवून दिलेल्या वाटेवर निमूटपणे चालत राहिली ती सावित्री. आणि तू धर्माला जप. धर्मापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. ज्ञान हाच खरा धर्म मानला पाहिजे, बाकी गोष्टी तूर्तच महत्वाच्या नाही. मला बी तेच वाटतं. ती कविता म्हणून दाखव ना. तुम्ही ऐकली? मुलींना बी लई आवडली ती कविता. पण ती काय कविता नव्हती हा. आता तुम्हीच मला सांगून ठेवलं होतं ना की सतत अभ्यास न कर, काहीतरी गप्पा गाणी गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणून मग मी आपलं असं टळला लिहिलं. पण छान होत सावित्री. तुला ना सहज सोप्या शब्दात मोठी गोष्ट मांडायची कला अवगत. काव्य म्हणतात त्याला. बरं, मी हळद घेऊन येतो. मार लागलाय तुला. नका, मी घेऊन लावन नंतर. असं? एकच शत्रू असे आपुला, काढू पिटून मिळून तयार. त्याच्याशिवाय शत्रूच नाही
शोधून काढू मनात पाही. पाहिला का? शोधला का? विचार करून सांग लेकरा. नाव तयाचे बोल भरभरा. अज्ञान अज्ञान. तो गोविंद माळ्याचा ज्योती आणि त्याची सून हे शाळा काढायचं पाप करताय. त्या गोविंद माळ्याच्या घरी जा, त्याला समजावण्याचा प्रयत्न करा आणि जर नाही जमलं तर नरकाची पायरी चढायला तयार राहा. ज्योती आणि त्याच्या बायकोनं उद्या जात पंचायतीच्या समोर येऊन सांगायचं की शाळा बंद करणार बस. सावित्री तू शाळेत जा. मी जात पंचायतीची बैठक आटपून मग शाळेत येतो. तुला जात महत्वाची की तुझा हट्ट? जय शिवराय. आपण सर्वजण जो भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक शेअर करा. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांनी ही मालिका सुरू राहावी यासाठी आर्थिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली होती आणि आपण सर्वांच्या भावनेचा आदर करून खाली एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये पेमेंट गेटवेची लिंक आपण दिलेली आहे, QR कोड दिलेला आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वेच्छेनं योगदान द्यायचंय ते आपण देऊ शकता. कारण मालिका ही आता महाराष्ट्राची आहे आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची ही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या भावनेचा आदर करून ही गोष्ट आपण केलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा एपिसोड संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून सावित्रीमाईंचा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो इतिहास आहे हा पुढच्या पिढीच्या मनावर कोरला जाईल, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. जय शिवराय. तो गोविंद माळ्याचा ज्योती आणि त्याची सून हे शाळा काढायचं पाप करताय. त्या गोविंद माळ्याच्या घरी जा, त्याला समजावण्याचा प्रयत्न करा आणि जर नाही जमलं तर नरकाची पायरी चढायला तयार राहा. ज्योती आणि त्याच्या बायकोनं उद्या जात पंचायतीच्या समोर येऊन सांगायचं की शाळा बंद करणार बस. सावित्री तू शाळेत जा. मी जात पंचायतीची बैठक आटपून मग शाळेत येतो. तुला जात महत्वाची की तुझा हट्ट?